प्रकाशाच्या प्रकृती आणि महत्त्व. प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांच्या एका विशिष्ट श्रेणीतील भाग आहे ज्याची तरंगलांबी सुमारे 400 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर आहे. मानवी डोळा, रेटिना, या तरंगलांबीचे संवेदन अनुभवू शकतो, ज्यामुळे आपण आजूबाजूच्या जगाचे ज्ञान आणि व्याख्यान करू शकतो. प्रकाशाची गती आणि वर्तन. प्रकाशाची गती अत्यंत जलद असून ती रिकाम्या अवकाशात 2,160 मीटर प्रति सेकंद इतकी आहे. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो. हे आपल्याला सहजपणे कळू शकते, परंतु हे त्याच्या तरंगरूपाशी विरोधाभासी वाटते. प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन. प्रकाशाच्या परावर्तन आणि अपवर्तनाच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी आपण प्रकाशाच्या किरणचित्राचा वापर करू. यामध्ये सपाट आणि गोलाकार परावर्तक आणि अपवर्तक पृष्ठभागांद्वारे प्रतिबिंब निर्मितीचा अभ्यास केला जाईल. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. परावर्तनाच्या नियमानुसार परावर्तित किरण आणि आघात किरण यांच्यातील कोन समान असतो आणि हे सर्व किरणे आघातबिंदूवरील पृष्ठभागाला लागून असलेल्या सामान्यात एकाच तलात असतात. गोलाकार दर्पणांद्वारे प्रकाशाचे परावर्तन. गोलाकार दर्पणांच्या वक्रतेच्या केंद्रबिंदूला व्यासाच्या मध्यबिंदू म्हणून ओळखले जाते आणि या दर्पणाच्या मुख्य अक्षावरील बिंदूला मुख्य फोकस म्हणतात. एका समानांतर किरणांचा गुच्छ जेव्हा गोलाकार दर्पणावर आघात करतो तेव्हा ते मुख्य फोकसवर एकत्रित होतात किंवा त्यापासून विस्तारित होतात. दर्पण समीकरण आणि प्रतिबिंबाचे आकार. वस्तूच्या अंतर यू, प्रतिबिंबाच्या अंतर व्ही आणि फोकल लेंथ एफ यांच्यातील संबंध दर्पण समीकरणाद्वारे व्यक्त केला जातो. प्रतिबिंबाचे आकार वस्तूच्या आकाराच्या तुलनेत लिनियर मी मॅग्निफिकेशन एम द्वारे व्यक्त केले जाते.